मग ते 13व्याला ना असा एक स्पेसिफिक मेन्यू असतो ना, की ती आमसुलाची चटणी, नंतर काळ्या तिळाचं वगैरे असं तो का असतो मग काही? असं ठरवलेलं अन्न कोणी ठरवलं हे? ॲक्च्युअली कसं आहे, की नैवेद्य षडरसांचा असतो. षडरस म्हणजे काय, की आंबट, खारट, तिखट, तुरट, गोड, कडू. हे रस आहेत. टेस्ट डिफरन्स असतील. बाबा तुम्ही आणि मी दोघं मिळून एकत्र खीर करायला लागलो. तुमची खीर, माझी खीर वेगळी होणार आहे. पण दोघांची खीर तिखट नाही ना होणार. म्हणजेच काय, की त्यात रस कॉमन राहिला गोड. चव बदलणार. तसंच ज्या जीवात्म्याला आम्ही बोलवतो, ज्या सो कॉल्ड आम्ही पितरांना बोलवतो, जिथं ते राहतात तिथं अन्न-पाणी नाही आहे. आता म्हणजे थोडक्यात काय, की आज आम्ही चंद्रावर बसलो, मंगळावर बसलो. तिथं अन्न आणि पाणी दोन्ही गोष्टी आहेत का? नाही आहेत. पृथ्वीवर आहेत. जे आमच्याकडं आहेत ते आम्ही देतो. जसं मुलगी आमच्याकडं माहेरवाशीण म्हणून आली आणि त्या वडिलांचं समजा ऊसाचं शेत असेल, तो जाताना साखरेचं पोतं देतो ना. जे माझ्याकडे पिकतं ते मी माझ्या मुलीला देतो. तसंच जे माझ्याकडे मिळतं ते माझ्या गेलेल्या व्यक्तींना मी देतो. मग ती आल्यानंतर त्यांना अन्नाच्या कुठल्याही रसाबद्दल वासना उरू नये म्हणून तो स्वयंपाक आहे. आता वासना हा शब्द घेतला की आयुष्यात दुर्दैवानं आम्हाला एकच शिकवले, लस्ट. वासना म्हटली की एकच शिकवले. अनेक आहेत. मुलगाच पाहिजे, वासना आहे. पर्टिक्युलर कंपनीत पर्टिक्युलरच जॉब पाहिजे, वासना आहे. अन्नाची वासना आहे. 3 BHKच पाहिजे, वासना आहे. प्रत्येक वासना आहेत. मग ह्याच्यातली सगळ्यात मोठी आणि उच्च वासना कुठली? तर अन्नाची आहे. हं. शरीर मला रोज पाहिजे का? नको आहेत. मुलंसुद्धा रोज नको आहेत. शाळेत गेले की 5 मिनिटं खरंच बरं वाटतं आम्हाला. आम्हाला पैसा पाहिजे का रोज? नको आहे. रविवार मला संडे एन्जॉय करायचा असतो. अन्न रोज पाहिजे. म्हणजे दुपारी आम्ही वरण-भात जरी खाल्ला तरी रात्री काय म्हणणार, "अगं जरा वरणात फोडणी मला डाल फ्राय कर." सकाळचंच अन्न मी संध्याकाळी खात नाही. म्हणजे नाश्त्याला इडली जरी खाल्ली तर दुपारी मी जेवणारच आहे. अन्नाची वासना खूप आहेत. म्हणजे संकष्टी गणपतीसाठी कमी आणि खिचडीसाठी करणारे जास्त आहेत ना लोकं आज, की त्या नादाने खिचडी खायला मिळते बरं. म्हणून आम्ही खाऊया. गणपतीची नाही आहे ना. तसंच ह्या सगळ्या गोष्टी आहेत, की अन्नाची वासना परमोच्च आहे. म्हणून प्रत्येक सणात, प्रत्येक कार्यक्रमात आम्ही काय देतो? अन्न. लेट गो थिंग्स आहेत ना. वासना जी माझी परमोच्च आहे ती मी देतोय, ऑफर करतोय. म्हणून दाखवणे म्हणतात ना आपल्याकडं. नैवेद्य दाखवणे म्हणतात. खायला घालणे म्हणत नाहीत. अन्नाचा वास द्यायचा आहे. वासनेत तृप्ती आहे. कुठलीही असली तरी. मला इडली खायची, इडली खायची आणि चुकून इडली आणली. जो मी पहिला घास खाणार आहे ना, ती तृप्ती आहे. पूर्ण संपवल्यानंतर आज मी इडली खाल्ली ते समाधान आहे. देअर इज अ डिफरन्स. तृप्ती आणि समाधान. तसं त्या वासनेत तृप्ती आहे. म्हणून तो दाखवणे म्हणतो मी. खायला घालणे म्हणत नाही. कारण तो वास द्यायचा. तुम्ही कितीही पोटभर जेवलात आणि समजा तुम्ही टू व्हीलरनं चाललात, कुठं तर पावभाजीचा गाडा असेल. त्याच्या फोडणीचा वास 2 मिनिटं आला की आम्हाला 1 सेकंद तरी बरं वाटतं की नाही? पोटभर जेवलेलं असून सुद्धा. याला वासना म्हणतात. पण म्हणजे मग तो 13 दिवस तो जो आत्मा असतो, तर तो त्याच्या सगळ्या त्या शारीरिक वासना म्हणा, भूक म्हणा, त्या पूर्ण होऊन पुढे त्याचा प्रवास सुरू व्हावा म्हणून आपण 13 तारखेपर्यंत हे 13व्या दिवसापर्यंत आपण हे विधी करतो नाही का? मग त्याच्यानंतर तो आत्मा निघून जातो त्या जागेमधून. आता कसं आहे की आपण 10व्या दिवशी कावळ्याला पिंड दिलं की 11वा दिवस. 11वा दिवस त्याला काय म्हणतात? षोडश मासिक. षोडश म्हणजे 16, मासिक म्हणजे महिने. बेसिकली 16 महिने म्हणतात. म्हणजेच काय की 16 हॉल्ट आहेत. मला मुंबईतून सांगलीला जायचं आहे उदाहरणार्थ. डायरेक्ट मी सांगलीत पोहोचू शकत नाही ना. जाताना मला कुठेतरी ठाणे लागेल, कुठेतरी लोणावळा लागेल, कुठेतरी पुणे लागेल, सातारा, कराड, इस्लामपूर, आष्टा लागणं मग मला सांगली येणार आहे. तसंच यमापर्यंत पोचताना हे 16 हॉल्ट आहेत. थोडक्यात 16 ॲटमॉस्फेरिक लेयर्स आहेत. या प्रत्येक लेयर क्रॉस करत करत त्या आत्म्याला वर जायचं आहे. मग वर जाण्यासाठी त्याला काय लागते? एनर्जी लागते. एनर्जी. ती एनर्जी आपण कुठून द्यायची? तर पिंडातून द्यायची. आता पिंडातून एनर्जी गेलेल्या व्यक्तीला कसं मिळेल? मग जर तुम्ही आपले इस्रोतनं समजा इथून बटन दाबलं की तिथलं सॅटेलाईट हलतं ना. तसंच कॉस्मिक एनर्जी नावाचा प्रकार आहे ना, की तुम्ही पाणी सोडता ना त्याच्यावर. पाणी काय आहे? कंडक्टर आहे ना. तांब्याचं आपल्याकडं सगळं तांबण पळीभांडं असतं. कॉपर प्रत्येक इलेक्ट्रिसिटीमध्ये वापरतो ना. लेस रेझिस्टंट हाय कंडक्टर. मग ह्याच्यामध्ये कुठंच एनर्जी रेझिस्ट होत नाही. वापरताना त्याला दर्भ वापरले जातात आपल्याकडं. दर्भ अगेन रेझिस्टंट नाही आहे बाबा, की तो कंडक्टर आहे. तुम्ही समजा दर्भ पूर्ण अशी मूठभर घेतली आणि एक्सरे समोर नेली, तर त्यातून अबाव 70% सुद्धा एक्सरेज पास होत नाहीत.
दर्भ हा गवताचा प्रकार आहे, पण तरी त्यातनं एक्सरेस पास होत नाहीत, म्हणून आपल्याकडं कर्मासाठी दर्भ निवडतात. मग हा जो प्रवास होणार आहे 16 ठिकाणचा, मग प्रत्येक ठिकाणी काहीतरी प्रतिकूल परिस्थिती आहे. ज्यात गरुड पुराणात 16 नावं दिली आहेत, की सौम्यपूर, सौरीपूर अशी नावं आहेत सगळी. ते कसं आहे, आता शेवटी पुराण कुठलंही म्हटलं की त्याच्यामध्ये अलंकारिक भाषा असते. कोणालाही असं नीरस पुस्तक वाचायला आवडत नाही ना, की त्याच्यामध्ये काहीतरी अलंकार असतात, की त्यामध्ये काहीतरी आपल्याकडं उपमा दिलेल्या असतात. डझन मीन की ते तसं आहे. पण तुम्हाला एक काय म्हणतात त्याला, की पिक्चर कळावं ते, यासाठी काही अलंकारिक भाषा वापरल्या जातात. मी जी 16 ठिकाणं आहेत, प्रत्येक ठिकाणी काहीतरी प्रतिकूल परिस्थिती आहे. जसं बाबा की त्याच्यामध्ये एक सुतप्त नगर म्हणून गाव आहे. तप्त म्हणजे तापलेलं, सुतप्त की जिथं खूप जास्त तापमान आहे. मग तिथं काय होतं बाबा, की गेलेल्या व्यक्तीचे पाय भाजतील. मग काय द्यायला सांगितले, चप्पल दान करा म्हणून सांगितले. तिथे एक बाबा रौद्र पयोवर्ष गाव आहे. रौद्र म्हणजे भयंकर, पयो म्हणजे पाणी, की जिथं 24 तास पाऊस पडतो, तिथं छत्री द्या म्हणलंय. मग आता ही जी दानं आहेत की नाही, लोकांना वाटतं की दान का करायचं? ॲक्च्युली दान म्हणजे काय आहे, की प्रेताचं प्रोटेक्शन म्हणजे दान आहे. आणि दुसरी गोष्ट, स्मशान कर्म एकमेव कर्म असं आहे, की ज्याच्यामध्ये 18च्या 18 जाती येतात. येतात म्हणजे कसं आहे, की ते दान करताना धरून त्याला चप्पल घ्यायचं, कुणाकडनं घेणार मी? तांबार समाजातून घेणार. मला आता छत्री घ्यायची आहे किंवा मला आता वस्त्र घ्यायचं आहे, मी वाण्याकडे जाणार. एक एक समाजाकडे जातो ना मी, की तिथं शिलाग्राम नगर आहे. गरुड पुराणात सांगितले, की जिथं पाषाण वरून पडतात, दगड पडतात. आता फन फॅक्ट काय आहे, की स्वतः हिस्ट्री चॅनलवर जेव्हा मल्टिपल युनिव्हर्स नावाचा एक एपिसोड झाला, ज्याच्यामध्ये त्यांनीच सांगितले, की आपल्या पृथ्वीच्या बाहेर अशी एक कक्षा आहे, की जिथं दगड गोल फिरतात. त्याला त्यांनी नाव दिलं ॲस्ट्रोनॉइट बेल्ट. मग आता ॲस्ट्रोनॉइट बेल्ट म्हणजे काय आहे, की आमच्यासाठी ते शिलाग्राम नगर आहे. जसं की चहा काय, टी काय, दोन्ही एकच आहे. पाणी म्हणा, नीर म्हणा, वॉटर, ॲक्वा सगळ्याचा अर्थ H2Oच आहे ना. तसंही आमच्यासाठी शिलाग्राम नगर आहे. मग तिथं लोखंडी छत्र द्यायला सांगितलं आहे, म्हणजे तुम्हाला अगेन लोहार समाजाकडे द्यायचं आहे. थोडक्यात काय, की तुमच्या वडिलांची जी लिक्विडिटी आहे, त्याचा उपभोग तुम्ही घेऊ नका. ती समाजामध्ये पसरवा, जेणेकरून तुमची समाजरचना टिकेल आणि वाढेल. की कुंभाराकडनं माठ आणायचं आहे. आता धरून चला, मी तुम्हाला म्हटलं की एक ₹100 धरा आणि माठ आणा. तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार ना. तुमच्याकडे ₹100 आहेत. 100 म्हणा, 100ला मी घेणार आहे. संसारात काटकसर असावी, पूजेत नसावी ना. मग तुम्ही कुंभार समाजाला ॲज इट इज देणार आहे. जेव्हा कुंभाराचा कोणतरी जाईल, मग त्याला जो माठ कुठल्या तरी ब्राह्मणाला द्यायचा आहे, मग तो तुमच्याकडे येईल. ह्यालाच तेव्हाची SIP आहे ना ती, की मी एक सर्टन अमाऊंट इन्व्हेस्ट केली एका सर्टन समाजामध्ये, त्या समाजातून मला ती गोष्ट पुन्हा एक 5 वर्षांनी 10 वर्षांनी मिळणार आहे. जसं आज 80चं माठ 5 वर्षांनी 120 होईल ना. सो मला रेट तो मिळालाच की. तसं प्रत्येक समाजाला द्यायचं आहे. म्हणून हे कर्म समाजाचं आहे, पर्टिक्युलर जातीचं नाही. म्हणून ही दानधर्म करायचे असतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.